नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJ या ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं न्यूट्रिशन जर मॅनेजमेंट केलं तर मोहर आणि मोहराचं सेटिंग हे कशा पद्धतीनं होतं। आज आपण हे बघू शकतो, हा मोहर कमीत कमी 1 फूट लांब आणि त्याच्या जे शाखीय वाढ आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसते आपल्याला। तसेच आपण याच्यामध्ये बघू शकतो, हे बघा, याच्यात जे मी तुम्हाला मागच्या 2-3 दिवसामध्ये जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये दाखवलं की आंब्याला सेटिंग जे कमी होतं तर त्याची काही कारणं होती। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सेटिंग किती आहे, प्रचंड प्रमाणामध्ये। तर हे शेतकरी आहेत विजय बेर्डे म्हणून, चांदेराई, रत्नागिरी। तर याच्यामध्ये आपण पाहू शकता की जो मोहर आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असं सेटिंग आहे, हे बघा। या पद्धतीनं अगदी वरती पण पाहू शकता। हे अतिशय सुंदर नियोजन मित्रांनो। हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा की जर तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं, नियोजन केलं तर या पद्धतीनं सेटिंग मिळू शकतं आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता। हा मोहर जरी बघितलं तुम्ही तर खूप वजनदार आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा मोहर आहे। याचा आंबा तितक्याच चांगल्या पद्धतीचं सेटिंग झालेलं आपल्याला बघायला भेटतोय। तर या शेतकऱ्यांना मी गेले 2008 ते 10 पासून ओळखतो। गेली 15 ते 16 वर्षापासून यांचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे। म्हणजे दरवर्षी हे न्यूट्रिशनमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असलेलं कोणतंही कंपोस्ट खत, तसंच सेकंडरी न्यूट्रिएंट, NPK, मायक्रो न्यूट्रिएंट अशी सर्व प्रकारची न्यूट्रिशन देतात। तुम्ही कलमही पाहू शकता, अशी कलम यांच्याकडे 600 कलमं आहेत, कमीत कमी 30-35 वर्षाची, आणि सर्व हापूस कलमं आहेत। या पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे। ते अगदी दरवर्षी खतं टाकतात, दरवर्षी, कलम येऊ अगर ना येऊ। तर या पद्धतीचं जे काही कलमं फुटलेले आहे ते अतिशय, आता ही कलम गेल्या वर्षी आलेलं होतं म्हणून त्याला गॅप आहे। हापूस आंबा हा 1 वर्ष आड येतो, त्याच्यामुळं जे फांदे आले असेल त्याला नेक्स्ट इयर आंबा येईल। आता ते तुम्ही पाहू शकता, याच्यावरती पानही नव्हतं, म्हणजे सर्वसाधारण 1-1.5 महिन्यापूर्वी, पण त्यांनी स्प्रेतून न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून अशा पद्धतीनं पालवी आणलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही कलमं जरी बघितली तरी या पद्धतीने हे त्यांची न्यूट्रिशन जे देतात मुदामध्ये ते अशा पद्धतीचं नियोजन आहे त्यांचं। हे बघा, ह्या आळ्यामध्ये ते दगडाचे गडगे घातलेले आहेत, त्याला गडगे म्हणतात इकडं। झाडं पाहू शकता हे कशा पद्धतीचे आहेत। अशी सर्व एकसारखी कलमं आहेत। तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं, न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटू शकतं। हापूस आंब्याला जर चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन, वॉटर मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट असेल तर नक्कीच मित्रांनो उत्पादन चांगलं भेटतं आणि दरवर्षी भेटतं। म्हणजे 1 वर्ष आड करून 1 वर्ष 70 ते 80% उत्पादन निघतं, 1 वर्ष 30% निघतं, म्हणजे तुमचा सीझन फेल जात नाही। तरी माझं रिक्वेस्ट आहे सर्व शेतकरी मित्रांना की शेतीच्या बाबतीमध्ये तुम्ही तांत्रिक पद्धतीनं असोत किंवा तुमचं कामाची पद्धत जर चांगली असेल तर नक्कीच तुम्ही उत्पादन चांगलं मिळवू शकता। धन्यवाद।